36 वर्षांची निष्कलंक सेवा आणि अथांग जनसंग्रह. उपअभियंता संजय कुमार गायकवाड यांचा लोणीत शाही सत्कार. नमस्कार, झुंजार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सरकारी नोकरीत 36 वर्ष घालवूनही एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले व्यक्तिमत्व शोधणे आजच्या काळात कठीण आहे. मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता संजय कुमार गायकवाड यांनी हे साध्य करून दाखवलंय. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लोणीमध्ये एक जंगी सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला. रस्ते बांधता बांधता त्यांनी कशी माणसे जोडली, पाहुयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोले आणि संगमनेर तालुक्याच्या विकासात रस्त्यांचे जाळे विणणारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता संजय कुमार भीमराव गायकवाड यांचा सेवानिवृत्ती सोहळा लोणी येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला. 36 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर गायकवाड निवृत्त झाले, मात्र त्यांच्या कामाची पावती म्हणून अथांग जनसागर यावेळी लोटला होता. रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात विजयराव वाकचौरे म्हणाले की गायकवाड यांनी केवळ नोकरी केली नाही, तर सामाजिक चळवळीलाही नेहमीच ताकद दिली. ते अंतर्मनाने रिपब्लिकन विचारांचे आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी धम्म आणि समाजाचे काम करून उर्वरित आयुष्य सार्थकी लावावे, असे वाकचौरे म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून त्यांनी जे काही सुरू केलं, गायकवाड गुरुजींनी मुलांना शिक्षण दिलं, नातवांना शिक्षण दिलं. त्यांच्या गायकवाडराव त्यांच्या पत्नीनं मुलांना वाढवलं. आज गायकवाडांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना कसल्या प्रकारची गोडी लागत नाही. आजही ते आपण बरीचशी मंडळी आजारी आहोत. 50च्या नंतर आजार सुरू होतात, तर 40-50 नंतरच होतात. पण त्यांना चष्मा सोडून बाकीच्या काही गोष्टीचा काय आजार मला दिसत नाही. हे सर्व श्रेय त्यांच्या मिसेसला जातं. त्या ठिकाणी त्यांच्या बहिणींनी भाषणं केली. नातंच राहिलं नाही, नातं आपण विसरून गेल्यासारखं झालंय. फक्त फोनवरून बोलायचं असतं, कसे आहे, काय चाललंय, जेवण काय केलं, या पलीकडं एकमेकाला आपण कधी भेटत नसतो. नात्याचा एक विचित्र प्रकार आता या नव्या पिढीमध्ये सुरू झाला आहे. बऱ्याचशा वेळी एकमेकांचे भाऊ, मावस भाऊ सुद्धा किंवा आपले इतर पाहुणे सुद्धा एकमेकांना ओळखत नाही. अशा कालखंडामध्ये बहिणींवरचं असलेलं प्रेम हे सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडून मिळालेली आहे. मला मी सर्वांनाच ओळखतो. त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या सर्व लग्न कार्यामध्ये किंवा इतर सर्व कार्यामध्ये आम्ही सर्व सोबत असल्यामुळे आम्हाला सर्व माहिती आहे. म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीने बहिणींनी भावाची केलेली त्या ठिकाणी स्तुती असेल, हा धडा आपण घेतला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचं काही नाही. जे काही आहे ते नात्या गोत्यामध्ये आणि प्रेमामध्ये आहे. पैसा ही गोष्ट गौण आहे. या ठिकाणी सांगितलं कोणी का अधिकाऱ्यांवर दाढी पडतात वगैरे पडतात. पण गायकवाडराव जे काही येईल ते समाजासाठी सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. शिल्लक काही राहिलं नाही. जे काही शिल्लक असेल त्यांचं पेन्शन असेल, त्यांच्या पेन्शनमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये त्यांनी पुढचं आयुष्य ते निश्चितपणे करतील. समाजाला देण्याचा प्रश्नच येत नाही. समाजामध्ये तेच वावरत असल्यामुळं, समाजाच्या सर्व याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये असल्यामुळं निश्चितपणे समाजामध्ये ते काम करणार. ज्या पद्धतीने त्यांनी नोकरीमध्ये चांगल्या प्रकारची सेवा केली, लोकांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप झाला नाही. आणि एखादा आरोप झाला का ते तात्काळ माझ्याकडे यायचे, असं झालेलं आहे, अशी व्यक्ती त्रास देते, असं असलं का आमचं नाव आल्यानंतर बरेचसे आरोप करणारी माणसं बाजूला व्हायची. काल 2-3 महिन्याचाच एक प्रसंग अकोल्यातला होता. एका नेत्याने त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याला मी समजून सांगितलं, तू नेता आहे, तू कॉन्ट्रॅक्टर आहेस, तर त्या प्रकारचं चुकीचं काम जर त्यांनी केलेलं नाही, परंतु त्यांना नाहक त्रास देण्याचं काम करू नको. त्याने सुधरून घेतलं का नको यांच्या नादी लागायला. म्हणून गायकवाड सरांचं संपूर्ण नोकरीतलं जे काही घटना आहे, जे काम आहे, त्यावर त्या प्रकारचा कोणी बोट ठेवण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. म्हणून हे काही सर्व त्यांनी केलेलं काम आहे. सामाजिकदृष्ट्या ते अत्यंत सक्षम आहे. त्यांना माहिती आहे समाजाच्यासाठी काय गरज करण्याची गरज आहे. आमच्या वारंवार चर्चा होत असतात. त्यांना मी सांगितलं, आता निवृत्त झालं, पगाराची आता जे काही 50% काय 25% मिळतील, ठीक आहे. मुलगा आणि मुलगी निश्चितपणे तुम्हाला आर्थिक उंचीवर नेण्याचं चळवळीचं जे काम करायचं असतं ते कामामधील सहकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अधिकारी वगैरे काय आहे ते आम्हाला नंतरची गोष्ट. पण चळवळीमध्ये राबणारे, चळवळी समाजाला दिशा देणारे, समाजाला काय आवश्यक आहे अशा गोष्टी करण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे.
नोकरीच्या निमित्तानं ते अकोला, संगमनेर, राहता, श्रीरामपूर अशी 4-5 ठिकाणी 4-5 तालुक्यात गेले. भाग्यवान आहे, त्यांना फार बाहेर जिल्ह्याच्या बाहेर पडावं लागलं नाही. पण या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी मित्र परिवार उभा केला. समाजातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना ताकद देण्याचं काम केलं. निश्चितपणे या गोष्टीचं त्या ठिकाणी त्यांना कौतुक आहे. मला त्या संदर्भाचं कौतुक आहे. आज त्यांचा सेवानिवृत्त झाले ते सेवानिवृत्त म्हणून म्हणणार नाही, पण त्यांना अजून भरपूर काम करायचं आहे. शासन एका विभागातून ते दुसऱ्या विभागात आलेले आहेत, तर त्यांचा आज गौरव सोहळा आहे असं मी समजतो. आणि त्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं आरोग्याच्या संदर्भातली तक्रार नाही, त्याच्या बाकीच्या संदर्भातली तक्रार नाही, तर समाजाबरोबर राहावं एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. बराचसा वेळ झालेला आहे, सर्वांना भुका लागल्या असतील, थोडंफार आपण नाश्ता दिलाच होता तुम्ही, परंतु सर्व असताना सुद्धा कार्यक्रम याची क्षमता असते. त्यातून 2-2.5 तास सर्व बसल्यात मी अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जास्त वेळ आपला घेतला, तुम्ही सहन केला आम्हाला सर्वांना. तर आता आपण या ठिकाणी फक्त गायकवाड साहेबांचं मनोगत खरं तर एखादा अधिकारी म्हणजे साहेब उपअभियंता राहिले मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीकडे त्या अभियानामध्ये, तर मला वाटतं जवळजवळ 100 किलोमीटर प्रवास त्यांच्या कार्यकाळामध्ये आता 50 किलोमीटर झाले तरी 50 किलोमीटरचं काम चाललं आहे. आणि आता तर कॉन्क्रीटचे रस्ते सगळे, त्यामुळं अकोलेकरांनी तरी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. कारण त्यांच्यामुळे 100 किलोमीटरची तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये होणार आहे. विशेष करून जो वाशिरेचा रस्ता आहे तो महाराष्ट्रात पहिला रस्ता आहे का मुख्यमंत्र्यांचा रुंद झाला. त्यासाठी जवळे रस्त्यांना आणि शेतकऱ्यांसाठी पण टाळ्या वाजवा त्यांच्यावर. कारण असंच आता आपल्याला पुढं कामं करायचे आणि गायकवाड साहेबांचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, तुम्ही मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेला साहेब जिल्हा परिषद येत होते, जिल्हा परिषद अभियंता म्हणून काम करत होते. नंतर मी आमदार झालो त्या काळामध्ये जिल्हा परिषदेचा पण चार्ज त्यांच्याकडे होता. आणि नंतरच्या काळामध्ये आता मुख्यमंत्री सडकचे अधिकारी म्हणून रिटायर्ड होत आहे. खरं तर परत एकदा मी आता तुमची दुसरी मिटिंग चालू होते, नोकरीची मिटिंग संपली आहे आणि आता समाजासाठी परिवारासाठी आपली दुसरी मिटिंग चालू होते. तर ती मिटिंग तुमची जोरदार आहे. मला वाटतं यावर्षी आपण भारताने विश्वचषक पटकावला. आता तुम्हाला पण विश्वचषक पटकवायचं. सगळे तुमचा वेळ द्या, सकाळी मॉर्निंग वॉक, दुपारी धनाट्यात कामं, अजून काय वाटण करावं पुस्तकं लिहा आणि कायम व्यस्त राहा. असं सगळं तुमचं जीवन आनंदमय जाऊ, त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप साऱ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. उपस्थितांनाही त्यांच्या यावेळी बोलताना आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी गायकवाड यांच्या संघर्षाचे कौतुक केले. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीने उच्च पद गाठले आणि अकोले तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे विणले, अशा शब्दात त्यांनी गौरवोद्गार काढले. आमदार लहामटे म्हणाले की गायकवाड यांची नोकरीची इनिंग संपली असली तरी आता सामाजिक चळवळीची इनिंग जोमाने सुरू व्हावी. अत्यंत सचोटीनं प्रामाणिकपणे त्यांची सेवा यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आज आपण पाहतो समाजामध्ये निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आणि अनेक सगळे गैरप्रकार या सगळ्या गोष्टीमध्ये होतात. आणि पंतप्रधान सडक योजना खूप मोठी योजना आहे. सर्वांना खूप या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा अधिकारी यांचं लक्ष या कामासाठी असतं. आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये असेल, नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चांगल्या प्रकारची कामं गायकवाड साहेबांनी करून घेतलेली आहेत. आणि अकोल्यासारख्या भागामध्ये ज्यावेळेला आमदार या ठिकाणी मुद्दाम उपस्थित राहतात, अत्यंत आपल्या जिल्ह्यातून जरी दुष्काळी जिल्हा असला तरी अकोले तालुक्यात पाऊस असतो, पावसामुळे रस्ते टिकत नाही, हा आपल्याला अनुभव आहे. परंतु थेट पटीपर्यंत सर्व मान्यवर या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत त्या सगळेच मित्र परिवार स्नेही आपल्या माझे तर म्हणता येईल माझे शेजारी संगमनेरात माझे शेजारी राहणारे इंजिनियर संजय कुमार गायकवाड साहेब आज सेवानिवृत्त झाले.
त्या निमित्ताने त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे उपस्थित राहिले. कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला, त्याबद्दल गायकवाड साहेबांनी त्यांच्या सर्व परिवाराची मित्रपरिवाराची देखील व्यक्त करतो. कार्यक्रमाची व्यस्तता भरपूर आहे, त्यामुळं परंतु ज्या पद्धतीने आता तिथं आमदार नव्हतो गेल्या माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी गायकवाड यांच्या पारदर्शक कारभारावर शिक्कामोर्तब केले. 36 वर्षांच्या सेवेत एकही भ्रष्टाचाराचा आरोप न होणे ही आजच्या काळात मोठी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार अमोल खताळ यांनी गायकवाड यांची तत्परता आणि विश्वासार्हता हीच त्यांची खरी ओळख असल्याचे नमूद केले. हा सोहळा केवळ शासकीय सत्कार राहिला नाही, तर तो एक लोकसोहळा बनला. सत्काराला उत्तर देताना संजय कुमार गायकवाड भावूक झाले. माझे काम हाच माझा खरा वशिला आहे. मी केवळ रस्ते नाही तर माणसे जोडली, असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले होते. 10 वाजता जेवून जे बाहेर पडायचो माझा, तर संध्याकाळी 10 वाजता मी यायचो. खरोखर प्रामाणिकपणे काम केलं आणि मी माझं काम हेच मी खरं म्हणजे माझा वशिला होता. आपोआप लोक मिळत गेली, खासदार मिळत गेली, आमदार मिळत गेली, साहेब लोकांचा आवडता होत गेलो. हे कामामुळेच होतं. हे आमच्या वडिलांनी ती शिकवण दिली होती. आमचे वडील एकदम आदर्श शिक्षक होते. माझे सर्व कुटुंब, माझे सर्व नातेवाईक, माझे गावचे सर्व ग्रामस्थ आलेले, त्यांचे मी सर्व आभार मानतो. भरपूर ग्रामस्थ आलेले, सरपंच आलेले, त्यांचे मी सर्वांचा आभार मानतो. सर्व आतापर्यंत झालेले आमचे सर्व जिल्हा परिषदचे सगळे उपाध्यक्ष आले, शाखा अभियंता आले, सर्व कर्मचारी आले. सर्वांचं नाव घेणं आता शक्य नाही आणि ह्या गोष्टी वेळेचं भान ठेवून सर्वांचे मी आभार मानतो. सर्व नातेवाईक, सर्व जमलेले ग्रामस्थ, सर्व जमलेले सर्व माझे स्नेही, सर्व आमचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे सर्व सहकारी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वांना एक विनंती करतो की ज्या आपुलकीने तुम्ही आले तसंच एकदम सुंदर सुरुची भोजन मी ठेवलेलं आहे, म्हणजे माझ्या सत्काराला उत्तर होईल. दुसरी गोष्ट मी आता विनंतीपूर्वक आणि नम्रतापूर्वक इच्छा असं व्यक्त करतो की मी काम करत असताना कोणावर रागवलं असत, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या सर्व तिथे सोडाव्या. ते फक्त त्या कामाच्या प्रसंगानुसार होतं, मनात माझ्या शंका नाही. या कार्यक्रमाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला अभियंता अनिल कुमार चव्हाण, पप्पू बनसोडे, आशिष शेळके, कैलास कासार, राजेंद्र गवांदे, चंद्रकांत सरोदे, रमेश शिरकांडे, शांताराम संगारे, मुकुंद सुंदर, सोमनाथ गोरे, सौ ठोंबरे, तिगाव सरपंच सानप, रिपाई संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार, ॲड बबनराव नाईकवाडी, डॉक्टर भास्करराव नळणवरे यांच्यासह बांधकाम संगमनेर विभागाचे अभियंता वरपे, डी.के. गायकवाड, माणिक यादव, बाळासाहेब गायकवाड, दीपक धावणे, संजय कहार यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय कुमार गायकवाड यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याने हेच सिद्ध केले की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी जनता सदैव उभी राहते. त्यांच्या पुढील सामाजिक प्रवासासाठी आमच्याकडूनही खूप शुभेच्छा. झुंजार न्यूज चॅनल लोणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.